तर दीपिका पादुकोणनं मशिदीमध्ये जाहिरातीसाठी हिजाब परिधान केल्यानं हा वाद पेटला आणि या जाहिरातीनंतर इन्स्टावर रणवीर सिंगनं केलेली पोस्ट सुद्धा चांगलाच चर्चेचा आता विषय ठरते आहे। मेरा सुकून अर्थात माझं समाधान अशी पोस्ट रणवीरनं केलेली आहे आणि त्यामुळे मशिदीमध्ये हिजाब परिधान केल्यानं दीपिकाला समाधान मिळतं का असा सवाल ट्रोलर्स विचारत आहेत। एकंदरीतच या जाहिरातीमध्ये जे सगळं शूट करण्यात आलंय यामध्ये दीपिका पादुकोणनं जो हिजाब घातला त्यानंतर रणवीर सिंगची यावरची प्रतिक्रिया मेरा सुकून अशा प्रकारे त्यानं म्हटलेलं आहे आणि त्या सगळ्यावरून आता हे दोघेही ट्रोलिंगचा सामना करतायत, ट्रोल झालेले आहेत आणि दीपिका विशेषतः ट्रोल झाली आहे कारण तिनं यामध्ये हिजाब परिधान केलेला आहे। दीपिका पहिल्यांदाच ट्रोलर्सच्या अशा प्रकारे निशाण्यावर आलेली आहे असं नाहीये, तर या आधी सुद्धा दीपिका पादुकोण वेगवेगळ्या कारणामुळे वादात सापडलेली आहे। 2020 मध्ये JNU मध्ये CAA विरोधात आंदोलन झालं होतं। या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती दीपिका, त्यामुळे ती वादात सापडलेली होती। त्यानंतर 2022 मध्ये दीपिका एका वेगळ्या वादात अडकली। किंग खान शाहरुखच्या पठाण सिनेमातल्या गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकिनी तिने घातलेली होती आणि त्यानंतर दीपिकावर प्रचंड टीका झाली होती। हिंदुत्ववाद्यांनी दीपिकाला लक्ष्य केलं होतं। तर आता हिजाब परिधान केल्यानं दीपिका नव्या वादात अडकलेली आहे।